या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची जी पडताळणी आहे ती सुरू झालेली आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत, तुम्हाला 2100 मिळणार आहेत, 1500 मिळणार आहेत। संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे सर्व माता भगिनी ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा ताईंनो, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला अर्जांची पडताळणी सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणावर। आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या अर्जांची पडताळणी जी आहे ती सुरू झालेली आहे। तर यामध्ये आता अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचे आजी तटकरे मॅडम यांनी सांगितले। या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांना स्वतःहून अर्ज माघारी घेतलेले आहे। पात्र नसलेल्या सांगण्यात आलेल्या अर्ज परत केलेले आहेत। त्यामुळे बघा, आता लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा ताईंनो, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर बघा, या योजनेचा एकच उद्देश असणार आहे, एकच लाभ असणार आहे। बघा, तर लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त जे मदत मिळणार आहे, तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा, लाभ घेत असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या एकच योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा, तर तुम्हाला फक्त एकच योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत आहेत आणि लाडकी बहीणचा पण एक घेत आहेत, तुम्हाला फक्त एकच योजनेचा लाभ मिळणार, दुसरी योजनेचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा बहिणींनो। तसेच बघा, शासनाने लाडक्या बहिणींसाठी बघा जे नवीन नियम जारी केले होते, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवलेली आहे। आणि लाडकी बहीण योजनेत आता महिलांना बघा दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपयाची मदत दिली जात होती। या योजनेअंतर्गत महिलांना आता 2100 रुपये दिले जात असल्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यात महायुती सरकारने बघा योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। बघा, तुम्हाला जो 7वा हप्ता आहे तो जमा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात खंड झालेला आहे। योजनेतील जे निकष बदलणार आहेत असल्याची चर्चा सुरू झालेली होती, मात्र आता मंत्री जे आहेत आजी तटकरे मॅडम यांनी काय घोषणा दिलेली आहे, तर या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। तर संपूर्ण माहिती आहे जी व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही थोडा वेळ स्किप करू नका, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। लाडक्या बहिणींना बघा, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच मिळण्याचे संकेत आहेत। तो 1500 पण मिळू शकता। ठीक आहे, त्यामुळे 1500 पण तुम्हाला हे खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी। तर बघा, आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। सर्व ताई आता खुश झाले आहेत, कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा, त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, गुड न्यूज आहे की लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे 2100 रुपये पण जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे। बघा, आणि तुमचे जे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत 830 रुपये प्रमाणे। तर लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। बघा, त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे। जे आहेत जी योजना आहे तुमची बघा, उज्ज्वला योजनेमध्ये तुम्हाला जे फॉर्म भरलेले होते तुम्ही ताईंनी, तर त्या उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असल्याने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। बघा, जर हे कनेक्शन पुरुषांच्या नावाने सुद्धा करता येऊ शकते। बघा, तसेच PM किसान योजनेअंतर्गत जे आहेत ते पुरुषांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि ज्या बाकी महिला आहेत त्यांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। बघा, अन्नपूर्णा योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारने राबवलेली, आणि त्यामध्ये तुम्हाला बघा 3 गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत, 3 गॅस सिलेंडरचे पैसे ते तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजे टप्प्याटप्प्यानुसार बघा, कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता करू नका की आम्हाला हे पैसे येणार आहेत किंवा नाही येणार आहेत। तर सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि सर्व माता बहिणींसाठी एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे। आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओला जरी शेअर केलेला नसेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। म्हणजे नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा
आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू असतात. आणि जे बी काही नवीन माहिती येते सरकारकडून शासनाकडून जे बी नवीन बारीक अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर काही म्हणत होते की आम्हाला अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाही. तर बघा, ज्यांना पैसे आले त्यांना 10,500 डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहेत टोटल. ज्यांना 1 रुपया पण आलेला नाही त्यांना. आणि ज्यांना पैसे आलेले आहेत तर त्यांना आता 1500, 2100 असे तुम्हाला 8 हप्ते हे मिळणार आहेत. बघा किती 8 हप्ते तुम्हाला हे मिळणार आहेत. तर ही आताची मोठी अपडेट आहे. आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे की सर्व बहिणींना हे आता दर महिन्याला हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेले आहेत. तर ज्यांचे बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की या योजनेसाठी तुम्हाला काय 2.5 लाखापेक्षा तुमचं जे उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असलं पाहिजे. त्यात तुम्हाला बघा, तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे आणि तुम्ही शासकीय नोकरीमध्ये किंवा निमशासकीय नोकरीमध्ये चांगल्या पगारावर असाल तर तुम्हाला तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच बघा, तुमच्यासाठी आनंद म्हणजे जर तुम्ही चांगल्या प्रकारे टॅक्स भरत असाल, सरकारला कर देत असाल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. 4 चाकी वाहन असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त ट्रॅक्टरला सोडून तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे. जास्तीत जास्त बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, तर बहुतेकांना असं वाटतं की आम्हाला पैसे आलेले आहेत किंवा आलेले नाहीत. तर तुम्हाला हेच कारण असतील की जे खरंच या योजनेमध्ये लाभ घेत आहेत, जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत खरंच, ज्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे, आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढे अजून या योजनेमध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता आहे. कारण 21 रुपये जेव्हा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे मी योजनेमध्ये अजून थोडाफार जे आहे पडताळणी करणार आहोत की ज्यांना कोणत्या कोणत्या बहिणींना लाभ मिळाला पाहिजे. जे खरंच आर्थिक दुर्बल आहेत, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना हे पैसे दिले जाणार आहे. जे मोलमजुरी करतात, धुनी भांडी करतात, त्यांना जे खुरपणीचे कामं करतात त्यांना हे पैसे आम्ही देणार आहोत बघा, असे त्यांनी सांगितलेले आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला. आणि जर साईंनो तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये लवकरच तुम्हाला जे पैसे आहे गॅस सिलेंडरचे पैसे पण मिळणार आहेत. ते पण काही जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जरी तुम्हाला काही मिळालेले नसतील तर लवकरच तुम्हाला हे मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, जो तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा. म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.